माहिती म्हणून अनेकांना माहितीचे, पण पेशंटचा थोडा एक दोन नियम सांगतो ज्याच्यामुळे आम्हा लोकांना आश्रमवासियांना खूप त्रास होतो. पेशंटचे वार हे, कारण आता हे प्रवचन यूट्यूबला येईल, लाखो लोक बघतात, त्यांच्याही फायद्याचं होईल. आपल्या दरबारामध्ये जे असाध्य रोगावर आपण ट्रीटमेंट देतो, ज्यामध्ये दैवी चिकित्सा पण असते, आयुर्वेद चिकित्सा पण असते, ज्यासाठी आपल्याकडे रविवार, मंगळवार आणि गुरुवार हे 3 वार असतात. या 3 वारांनाच यावं लागतं. या 3ही वारांच्या आदल्या दिवशी सकाळी 6:30 ते 8 ह्या वेळेमध्ये दिलेले स्क्रीनवर नंबर येतील, त्या आश्रमीय नंबरवर तुम्हाला बुकिंग करायची असते. बुकिंग झाली तरच आश्रमात पेशंट घेऊन यायचं असतं. पेशंटला 2दा यावंच लागतं. लक्षात घ्या, महाराष्ट्रात 36च्या 36 राज्य आपल्याला जॉईंट आहे. सगळ्यात लांबचं 36च्या 36 जिल्हे जॉईंट आहे. सगळ्यात लांबचा जिल्हा चंद्रपूर आहे. दर हप्त्याला एक तरी गाडी चंद्रपूरवरून 950 किलोमीटरवरनं आपल्याकडे येते. 36च्या 36 जिल्हे, 9 राज्य आणि 3-4 देशातनं पेशंट येतात. एवढं मोठं आंतरराष्ट्रीय कार्य आहे. 1,28,000 संख्या आम्ही पूर्ण केली. लक्षात ठेवा पेशंटची. म्हणून मेडिकल सायन्सच्या जास्त आहारी जाण्यापेक्षा जिथेही कुठेही नैसर्गिक उपचार भेटतील त्याच्या अधीन जात, कारण ते ईश्वराने बनवलेले. ईश्वराच्या नादी लागल्यानेच ईश्वर कृपा करेल. माणूस आणि डॉक्टरचं लॉजिक कृपा करत नाही. मोठमोठे MD, MS, MBBS 4-4, 5-5 डॉक्टर रोज आपल्याकडेच लाईनमध्ये बसलेले असतात स्वतः ट्रीटमेंट घेण्यासाठी. म्हणून ह्या प्रोसेस सगळ्या फॉलो करा. 2 वेळा पेशंट हे आणावंच लागतं समोर. वेळ होता म्हणून कामात काम ही माहिती तुम्हाला आम्ही